हे बघा थंड झालेला आहे आणि मीठ पण लगेच त्याच्यामध्ये ऍड करून टाकते. हे बघा खूप कमी साहित्यामध्ये बनवलेली अशी आपली ही शेंगदाण्याची चटणी. आमच्या अशीच पूजा माझ्या घरामध्ये होते आणि हे सगळं माझे मिस्टर करतात. आणि किचन मध्ये पण बघा म्हणजे फुल वाहून हळदी कुंकू वाहून किचन एकदम स्वच्छ करून एकदम स्वच्छ किचन आहे. माठाची पूजा, पाण्याचा माठ त्याची पूजा असते. हळदी कुंकुम सोबत पाण्याच्या माठाची पूजा. महत्वाचं म्हणजे हे सगळं माझे मिस्टर करतात. म्हणजे ते माझ्या घरी येण्याचा माझा काही टाइम टेबल नसतो, पण माझे मिस्टर घरी येतात माझ्या आधी. म्हणजे ते कितीही वाजता कितीही वाजता जरी ते आले ना, मोस्टली तर लवकर माझ्या आधीच येतात, पण उशीर जरी झाला आणि ते कितीही वाजता येऊ, आमच्या घरात मिस्टर ही पूजा करतात. घरी येऊन घर पूर्ण स्वच्छ करून, जसं तुम्ही आता घ्या किचन ओटा किती स्वच्छ आहे, पूर्ण स्वच्छ करून घर स्वच्छ करून. जर त्यांना उशीर होत असेल तर मग माझे मुलं करतात, कार्तिक आणि संकल्प दोघंही करतात. घर पूर्ण स्वच्छ करून किचन ओटा स्वच्छ करून मग असा अग्नी जी असते घ्यायची, त्या आपण जेवण बनवतो त्याची आम्ही पूजा करतो. माठालाही आपण पुसतो कारण पाणी आहे ते. आणि खूप प्रसन्न वाटतं. मी ज्यावेळेस घरी येते ना, मला हे सगळं बघून खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. घरामध्ये एकदम स्वच्छ घर, अजिबात घाण नाही, किचन घाण नाही, काहीच नाही, एकदम स्वच्छ. आणि पूजा झालेली असते घरामध्ये, तर खूप छान वाटतं. तर म्हटलं प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हे सगळं कसं वाटलं. A few moments later. आज मी बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी. शेंगदाणे मी ते भाजायला ठेवलेले आहेत, थोडेसे त्याला भाजून घेणार आहे नॉर्मली. आणि हे शेंगदाण्याची चटणी, ही चटणी कशी काय भाजी नसली तरी पटकन होऊन जाते आणि जास्त दिवस टिकते. मी कांदा वगैरे काही टाकत नाही, ही जास्त दिवस टिकून राहते. मी एका डब्यामध्ये भरून ठेवते, त्याला फ्रीजमध्येही ठेवण्याची गरज नाही, बाहेर पण ती खूप छान राहते. आणि कुरकुरी थोडीशी अशी क्रिस्पी लागते, क्रिस्पी सारखी थोडीशी भाजायची तिला. तर बारीक एकदम मीडियम गॅस करून त्याला भाजायची, तळायची ॲक्च्युली. तर तुम्हाला मी दाखवते बघा. मुलांना खूप आवडत, माझे मुलं नुसतेच खातात, अशीच खातात. आता आपण बघूया, थोडीशी भाजून घेते. हे बघा भाजून झालेले आहेत. आता खाली पाड ना, थोडे गरम या. हे पाहिलं संकल्पचा. अजून चटणी पूर्ण तयार झालेली पण नाहीये तरी त्यांचं चाललंय. चटणी माझी मी बनवते ती 8 दिवसाची, गरम गरम त्यांनी उचललेत. चटणी बी बनवते खरं म्हणजे 8 दिवसासाठी, पण ती 2 दिवस पण पुरत नाही. शेंगदाण्याची चटणी बनवते 8 दिवसासाठी. तर बघा लसूण आणि हिरवी मिरची ही पण मी घेतल्या. हिरवी मिरची मी फक्त 3 घेतलेले, 3-4. ॲक्च्युली काय होतं की मिक्सरमध्ये ना ते खूप जास्त बारीक होऊन जातं ना, तर तिखट जास्त लागतं. आणि हे बघा थंड झालेलं आहे. त्याला मी मिक्सरमध्ये बारीक करते. आणि मीठ पण लगेच त्याच्यामध्ये ॲड करून टाकते. वरण बनवलं आहे मी, फोडणीचं वरण. डायरेक्टली फोडणीचं वरण.
आहे मिक्सरमध्ये जाडसर. आता मी तव्यावरती फ्राय करेल. तव्यावरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. ते हलकं गरम कर, जास्त तापवायचं नाही आहे, कारण ते जळून जातं मग शेंगदाणे. आणि याच्यामध्ये आपण मीठ हळद ऑलरेडी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली तव्यावरती फ्राय करून घ्यायचं. बारीक गॅस करून हळूहळू करून घ्यायचं ते. आपण थोडीशी याच्यामध्ये हळद टाकली होती ना, त्याच्यामुळे त्याचा कलर चांगला छान आलेला आहे. आणि बारीक गॅस करून क्रिस्पी असं याला भाजायचं आहे. याला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नावं आहेत. आता मी याला शेंगदाण्याची चटणी बोलते, आम्ही याला शेंगदाण्याची चटणी बोलतो, कोणी शेंगदाण्याचा ठेचा बोलतो, मिरचीचा ठेचा बोलतो, माहीत नाही. अजून काय काय तुमच्या भागामध्ये शेंगदाण्याच्या चटणीला काय बोलतात, प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. छान छान कमेंट्स करा, कशी वाटते शेंगदाण्याची चटणी. आता मी ही पूर्ण तव्यात म्हणजे अशी पसरवते व्यवस्थित आणि बारीक गॅस करून ठेवते. मध्ये 2-2 मिनटामध्ये येऊन तिला आपण हलवायची. हे बघा, याचा आता कलर पण चेंज झालेला आहे. कुरकुरीत अशी शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी आपली रेडी झालेली आहे. याचा कलर पण आता चेंज झाला. आणि गरम खूप जास्त होतं. प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा की म्हणजे अशी चटणी कशी झाली, तुम्हाला ही चटणी कशी वाटली. प्लीज मला कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. बाय. वरण भात आणि शेंगदाण्याची चटणी, वा वा, क्या बात आहे. जेवणाची चव वाढवणारी अशी ही चटणी तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा ही कशी झालेली. चला तर, आय होप तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.